नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं। मी चिन्मय गोगळे। कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। कळंगूट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तात्काळ हटवा असे निर्देश कळंगूट पंचायतीने दिले होते। या विरोधात शिवप्रेमींनी पंचायतीच्या बाहेर ठिय्या मांडला। सरपंचांनी माफी मागितल्याशिवाय तेथून हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। उद्धव ठाकरेंनी आमचा उल्लेख गद्दार म्हणून करण्यापेक्षा महाविकास आघाडीत सगळं अलबेल आहे ना हे पाहावं। आमच्यावर टीका करता येते ठीक आहे, पण स्वतः आत्मचिंतन करा असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावलाय। राजापुरात मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाचा जागर होणार आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 26 जून रोजी हा कार्यक्रम होणार आहे। सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथे वनसंशोधन केंद्राच्या कार्यालयाचा स्लॅब कोसळून 3 कर्मचारी जखमी झाले। यात एकाला जबर मार लागल्याने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। सावंतवाडी येथील आठवडा बाजारात प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या 8 व्यापाऱ्यांवर पालिकेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई केली। यात सातत्य आढळून आल्यास कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर यांनी दिलाय। आंबोली येथील घाटात मुख्य दरड कोसळलेल्या परिसरात अज्ञाताचा मृतदेह खोल दरीत आढळून आलाय। मात्र अंधार पडल्याने दुसऱ्या दिवशी घाटीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे अशी माहिती आंबोली पोलिसांकडून देण्यात आली आहे। तिथून जाणाऱ्या चौकुळी येथील एका व्यक्तीला हा मृतदेह दिसला। करुळ घाटात अपघात होऊन काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळताच शासकीय यंत्रणेची एकच तारांबळ उडाली। आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, आरोग्य यंत्रणा तसंच सह्याद्री जीवरक्षक टीम यांनी करुळ घाटात धाव घेतली। मात्र घटनास्थळी पोहोचल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम असल्याचं समजताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला। मालवण तालुक्यातील पेंडूर गावात काल दिवसाढवळ्या गवारड्यांचा कळप फिरताना आढळला। मानवी वस्तीतील गवारड्यांचा वाढता वावर यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे येथील माळरानावर चरण्यासाठी सोडलेल्या म्हैशीवर वाघानं हल्ला चढवला। त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान शेतकऱ्यानं आरडाओरड केल्यानं वाघानं म्हैशीला सोडून जंगलात पलायन केलंय। आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय। पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल आता सबस्क्राइब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।